विरोधी पक्षनेता अंबादास दानवे की प्रेस कॉन्फ्रेंस में वक्फ विधायक मणिपुर स्थिति शिंदे और खैरे पर बयान, पंकजा मुंडे की जातिवादी टिप्पणी और अजित पवार पर आलोचना की। उन्होंने मीठी नदी घोटाला, कर्ज माफी और बिश्नोई गैंग पर सख्त कार्रवाई की मांग की है। शिवसेनेने भूमिका अतिशय सुस्पष्टपणे मांडलेली आहे। कारण हे विधेयक ज्या पद्धतीनं मांडलं, जी भारतीय जनता पार्टीनं देशात वातावरण केलं, ते जर पाहिलं, एकीकडे हिंदू मुस्लिम असा वाद करण्याचा प्रयत्न करायचा, एकीकडे विधेयक मुस्लिमांच्या बाजूनं कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा, एकीकडे शिवसेनेने हिंदुत्वात सोडला का असं म्हणायचं, आणि सगळं बदलत नेमकं तुमचीच भूमिका काय हा प्रश्न येतो। तुम्ही एकीकडे सभागृहात संसदीय कार्यमंत्री रिजिजू यांचं भाषण आहे का, ये विधेयक मुसलमानों के फेवर से कैसा है, अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केली। परंतु शिवसेनेने या विधेयकाच्या आडून केंद्राच्या सरकारला जी वक्फच्या अखत्यारीत असलेली जमीन ही पूर्णपणे स्वतःच्या अखत्यारीत आणायची, ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये अदानीला मोठ्या प्रमाणावर जमिनी दिल्या गेल्या, येणार काळात अशा पद्धतीने या जमिनीचा सौदा करायचा, अशा प्रकारची मानसिकता पूर्णपणे सरकारची दिसते। हे सांगितलं का भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या माणसाने सांगितलं सभागृहात की हे विधेयक हिंदुत्वासाठी आहे, जे फडणवीस सभागृहाच्या बाहेर सांगतात। भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत संसदेतले, यांनी कशासाठी विधेयक सांगितलेलं, मला वाटतं फडणवीसांनी ऐकावं त्यांनी काय काय पडलेलं आहे, आणि हिंदुत्वाचा आणि विधेयकाचा काय संबंध येतो। मुस्लिमांना विरोध करणं म्हणजे हिंदुत्व असा त्याचा अर्थ असेल तर तो आम्हाला मान्य, बरोबर आहे ना। म्हणजे येणाऱ्या काळात अशा पद्धतीनं या जमिनी अंबानी सारख्यांना, अदानी सारख्यांना देण्याचा यांचा डाव आहे। जसं आता यांनी मागे 370 कलम काढलं, त्याला तर शिवसेनेचा पाठिंबा होता की बाहेरचे उद्योजक येतील। कोणते उद्योजक आले, काय झालं? आणि म्हणून वक्फच्या नावाखाली देशात एक जातीयवाद निर्माण करायचा, धर्मवाद निर्माण करायचा, अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं समाजात दुफळी निर्माण करायची अशी वृत्ती ओव्हरऑल दिसते। उशीर केलेला आहे, कारण मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं महिलांना, ज्या पद्धतीनं धिंड काढली गेली, ज्या पद्धतीनं दोन समाजाच्या एकमेकांच्या पद्धतीनं दंगली चालू आहेत, पंतप्रधानांनी याच्याविषयी अजून कधी मणिपूरविषयी काढलं नाही, कधी व्हिजिट केली नाही, कधी भेट दिली नाही। शिवसेनेने अशा भूमिका विविध वेळेस घेतलेल्या आहे, ज्या मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या रणनीतीच्या विरोधात आहे। भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला म्हणजे हिंदुत्वाला सपोर्ट केला असा अर्थ होतो का? भारतीय जनता पार्टी सौगात मोदी वाटते तेव्हाच कुठे जाते यांचं हिंदुत्व। त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणाला प्रवेश करणार असेल कोणी तर हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे, परंतु हा पक्षांनी घेतलेला धोरणात्मक निर्णय, ज्यांनी पक्षच फोडलेला आहे, गद्दारी करून निवडून आले, भारतीय जनता पार्टीची चाटायची बाकी त्यांची, आणि मग असे लोक आम्हाला काय शिकवणार स्वाभिमान। त्या व्यक्तीविषयी बोलणार नाही, परंतु अशा गुंडागर्दीला प्रोत्साहन बीडमध्ये सातत्यानं दिलं गेलेलं आहे। अशा बीडमध्ये घटना घडलेल्या आहेत, आणि मला वाटतं त्या घटनांना संरक्षण राज्यकर्त्यांनी दिलेलं आहे, आणि मग ते सत्ताधारी पक्षातले असतील नाही तर विरोधी पक्षातले असतील।